भाऊ, काय सांगाल? सोमवारपासून तुम्ही या ठिकाणी राज्यव्यापी बंदचा भाग दिलेली आहे, इशारा दिलेला आहे. काय नेमक्या मागण्या आहे आणि किती दुकानं बंद राहतील? आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या मापदा संघटनेअंतर्गत काम करणारे जे कृषी केंद्र चालक आहेत 85,000, हे सर्व कृषी केंद्र सोमवारी म्हणजे 27 एप्रिलपासून बेमुदत बंदचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आपल्या राज्यामध्ये आपण सर्वजण बघतो आहे की मागच्या 4-5 वर्षापासून शेतकरी बंधू प्रचंड त्रस्त आहे. लिंकिंग म्हणजे रासायनिक खतांसोबत लिंकिंगचं प्रमाण कंपन्यांकडून खूप आवाजवी वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला विरोधाची भूमिका घ्यावी लागली आहे. रासायनिक खते आम्हाला पोहोच मिळत नाही. STBT सारखं अवैध बियाणं, ज्याला राज्य शासनाची केंद्र शासनाची कोणती परवानगी नाही आहे, हे बियाणं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्रीला येते आहे. त्याला बंदोबस्त शासनाने करावा. रासायनिक खते आम्हाला पोहोच द्यावी, जेणेकरून आम्ही MRPमध्ये शेतकरी बंधूंना खते विकू शकू. सोबतच केंद्र शासनाच्या वतीने सीड म्हणजे बियाणे आणि कीटकनाशकांच्यासाठी नवीन बियाणे कायदे येत आहेत, त्यालाही सुद्धा आम्ही विरोध करतो आहे. त्याच्यामध्ये जे डायरेक्ट कृषी केंद्र चालकाला दंडाची तरतूद शेतकरी बंधूंसाठी करण्यात आली, त्याला आमचा विरोध आहे. ते दंडाची तरतूद ही कंपनी स्तरावरती शासनाने करावी. सोबतच इन्स्पेक्टरची संख्या राज्यामध्ये शासनाने 6 महिन्यापूर्वी कमी केलेली होती, ती आता परत 6 महिन्यात शासनाचा निर्णय फिरवत या ठिकाणी मोठ्या संख्येने वाढवली, ती सुद्धा कमी करावी. साथी पोर्टल राज्यामध्ये लागू करताना फक्त उत्पादक कंपन्या आणि वितरक कंपन्या यांच्यावरच लागू करावी. ह्या अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही राज्यातले सर्व कृषी केंद्र चालक बेमुदत बंद पुकारतो आहे. 27 एप्रिलपासून आमच्या या बेमुदत बंदला राज्यातल्या आपल्या देशामधील जे सर्व राज्य आहेत, त्या सर्व राज्यांच्या ज्या आमच्या कृषी केंद्र चालकांच्या संघटना आहे, त्यांनीसुद्धा पाठिंबा म्हणून पूर्ण देशभरामध्ये 1 दिवसाचा बंद पाडलेला आहे. राज्य हे 27 तारखेपासून बेमुदत बंद राहील. राज्यात किती दुकानदार सहभागी असतील? यामध्ये राज्यभरातील 85,000 कृषी केंद्र हे 100% बंद राहतील. भाऊ, सरकारने जर मान्य नाही केला तर पुढचा कसा इशारा येणार आहे? एकीकडे आता हंगाम सुरू होईल, शेतकरी ताटकळत राहील. यामध्ये आमच्या कृषी केंद्र चालकांवर वारंवार मोठ्या प्रमाणावरती होणाऱ्या विविध जे कारवायांचे स्वरूप आहे ते प्रचंड वाढल्यामुळे आम्ही आज ह्या बंदच्या निर्णयाप्रत आलेलो आहोत. आणि जर ह्या बेमुदत बंदमध्ये आमच्या मागण्यांवरती शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही जे रासायनिक खत अनुदानित विक्री करताना जे पॉस मशीन आमच्या लोकांनाच्या माध्यमातून विक्री करताना दिलं जाते, आम्ही ते मशीनच शासनाला सरेंडर करू. रासायनिक खतं विकताना शासनानेच ते त्यांच्याच पद्धतीने विकावे, अशी आमची पुढची भूमिका राहील. तुमचं नाव आणि पद? मी विनोद तराड पाटील, अध्यक्ष मापदा महाराष्ट्र.